नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 20 घेतलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोलवर आधारित महत्त्वपूर्ण वन लाईनर प्रश्न व त्याची उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहिला प्रश्न बघू. चला बघा, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960. महाराष्ट्राची स्थापना कधी झालेली आहे तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई ही आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर नागपूर ही उपराजधानी आहे. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्र राज्याचे आपल्याला क्षेत्रफळ सांगता येईल. क्षेत्रफळानुसार भारतातील क्रमांक कितवा आहे तर तिसरा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा आहे तर तिसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्याला लागताना दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची लोकसंख्येनुसार भारतात कितवा नंबर आहे तर महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार भारतातील तर क्रमांक कितवा आहे तर दुसरा आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 2 नंबरवर लोकसंख्या असणारा महाराष्ट्र हा राज्य येतो आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर 800 किलोमीटर एवढी आपल्याला पूर्व पश्चिम लांबी असलेली या ठिकाणी दिसून येते. महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी किती आहे तर दक्षिण उत्तर रुंदी तर 700 किलोमीटर एवढी आपल्याला महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी आपल्याला रुंदी असलेली दिसून येते. 700 चौरस किलोमीटर आपल्याला किलोमीटर एवढी आहे. राज्याला लाभलेला एकूण समुद्र किनारा किती आहे तर 720 किलोमीटरचा एवढा आपल्याला समुद्र किनारा आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहे तर 36 जिल्हे. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आपल्याला या ठिकाणी असलेले सांगता येतील. महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय तालुके किती आहे तर महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय तालुक्याचा जर विचार केला तर 358 तालुके आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत. एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत तर एकूण प्रशासकीय विभाग आपल्याला 6. महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभागाचा जर विचार केला तर 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि प्रादेशिक विभागाचा जर विभाग केला तर 5 प्रादेशिक विभाग आहेत आणि प्रशासकीय विभाग किती आहेत तर 6 आहेत आणि प्रादेशिक विभाग किती आहेत तर 5 एवढे आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्राच्या वायव्येस असणारं राज्य कोणतं आहे तर गुजरात. महाराष्ट्राच्या वायव्येस असणारं राज्य कोणतं आहे तर गुजरात हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस असणारं राज्य कोणतं आहे तर मध्य प्रदेश हे आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेलं राज्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारं राज्य कोणतं आहे तर छत्तीसगड हे महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारं राज्य कोणतं आहे तर छत्तीसगड हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेत असणारं राज्य कोणतं आहे तर कर्नाटक व गोवा ही महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील राज्य आपल्याला असलेले सांगता येतील. कर्नाटक व गोवा ही 2 राज्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील असणारे आपल्याला राज्य सांगता येतील. महाराष्ट्राच्या आग्नेयेस असणारं राज्य कोणतं आहे तर तेलंगणा. महाराष्ट्राच्या आग्नेयेस असणारं राज्य कोणतं आहे तर तेलंगणा हे राष्ट्र महाराष्ट्राच्या आग्नेय या भागामध्ये आपल्याला असलेलं सांगता येईल. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हे प्रशासकीय विभाग
सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आपल्याला या ठिकाणी असलेला दिसून येतो. सर्वात छोटा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर कोकण हा आपल्याला सर्वात छोटा प्रशासकीय विभाग आपल्याला असलेला या ठिकाणी सांगता येईल. सर्वात छोटा प्रशासकीय विभाग हे कोकण आहे आणि सर्वात मोठा आहे छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्राकृतिक विभाग कोणता आहे तर दख्खनचे पठार हे जे काय आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्राकृतिक विभाग आपल्याला दख्खनचे पठार हा सर्वात मोठा असलेला दिसून येतो. दख्खनच्या पठाराने व्यापलेला राज्याचा भाग किती आहे तर 86% एवढा भाग आपल्याला दख्खनच्या पठाराने व्यापलेला दिसून येतो. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर 440 किलोमीटर एवढी आपल्याला सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी ही 440 किलोमीटर आपल्याला एवढी असलेली या ठिकाणी सांगता येईल. सह्याद्री पर्वताची उंची किती आहे तर 900 ते 1200 मीटर. सह्याद्री पर्वतरांगाची सरासरी उंची किती आहे तर 900 ते 1200 मीटर एवढी आपल्याला सह्याद्री पर्वत रांगाची सरासरी उंची सांगता येईल. कोकण किनारपट्टीचा प्रकार कोणता आहे तर रिया. कोकण किनारपट्टीचा प्रकार कोणता आहे तर रिया हा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कोकणाची सरासरी उंची किती आहे तर 30 ते 60 किलोमीटर. ती कोकणची सरासरी उंची किती आहे तर रुंदी किती आहे तर 30 ते 60 किलोमीटर एवढी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेने वेगळ्या झालेल्या नद्या कोणत्या आहेत तर तापी आणि गोदावरी या दोन नद्या सातमाळा व अजिंठा डोंगर रांगामुळे वेगळ्या आपल्याला झालेल्या सांगता येईल. गोदावरी व तापी हे होय. हरिश्चंद्र बालाघाट रांगामुळे वेगळ्या झालेल्या नद्या कोणत्या आहेत तर गोदावरी व भीमा या दोन नद्या हरिश्चंद्राच्या बालाघाट डोंगर रांगामुळे आपल्याला या दोन नद्या वेगळ्या झालेल्या दिसून येत होतं. गोदावरी व भीमा ही हरिश्चंद्राच्या भालघाट रांगामुळे वेगळ्या झालेल्या आहेत आणि सातमाळा व अजिंठाच्या रांगामुळे तापी व गोदावरी या दोन नद्या आपल्याला वेगळ्या झालेल्या या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे शंभू महादेव रांगामुळे कोणत्या नद्या वेगळ्या झालेल्या आहेत तर भीमा व कृष्णा नदी. शंभू महादेव रांगामुळे कोणत्या डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्या वेगळ्या झालेल्या आहेत तर भीमा व कृष्णा नद्या या दोन नद्या आपल्याला वेगळ्या या ठिकाणी झालेल्या दिसून येतात. तापी व नर्मदा नद्या वेगळ्या करणारा पर्वत कोणता आहे तर सातपुडा पर्वत आपल्याला असलेला दिसून येतो. सातपुडा पर्वत रांगामुळे तापी व नर्मदा या नद्या वेगळ्या झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पूर्व विदर्भातील टेकड्या कोणत्या आहेत सुरजागड, भामरागड आणि चिरोरी या आपल्याला पूर्व विदर्भातील टेकड्या असलेल्या या ठिकाणी सांगता येतील. सुजागड, भामरागड आणि चिरोली हे आपल्याला पूर्व विदर्भातील टेकड्या असलेल्या या ठिकाणी सांगता येतील. नागपूर जिल्ह्यातील टेकड्या कोणत्या आहेत गरमरू सूर व मनसर या टेकड्या आपल्याला नागपूर या ठिकाणी दिसून येतात. तर भंडारा जिल्ह्यामधील टेकड्या कोणत्या आहेत गायखुरी व आंबागड व गायखुरी या आपल्याला भंडारा जिल्ह्यामधील टेकड्या असलेल्या या ठिकाणी सांगता येतील. गोंदिया जिल्ह्यातील टेकड्या कोणत्या आहेत दरकेसा आणि नवेगाव हे आपल्याला गोंदिया जिल्ह्यातील टेकड्या असलेल्या या ठिकाणी सांगता येतील. दरकेसा व नवेगाव ह्या टेकड्या या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. यवतमाळ व नांदेड व यवतमाळ मधील डोंगर रांगा कोणत्या आहेत मुदखेड व पुसद. डोंगररांगा कोणत्या आहेत मुदखेड व पुसद या नांदेड व यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला या दोन रांगा असलेल्या दिसून येतात. मुदखेड व पुसद या दोन रांगा आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील डोंगर कोणता आहे तर वेरूळच्या डोंगर रांगा आपल्याला या छत्रपती संभाजीनगर मध्ये दिसून येतात. वेरूळच्या डोंगर रांगा ह्या होय. पश्चिम घाटाला महाराष्ट्रात काय म्हणतात तर पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असं म्हटल्या जाते. पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये काय म्हटल्या जातं तर सह्याद्री पर्वतरांगा असं आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्याचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्रातील ज्वालामुखीचे पठाराचं नाव काय आहे तर दख्खनचे पठार म्हणून आपल्याला महाराष्ट्रातील ज्वालामुखीचे पठार काय असलेलं दिसून येतं. दख्खनचे पठार हे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील सांगता येतील. किनारपट्टीला लागून असणाऱ्या सकल भागाला काय म्हणतात तर किनारपट्टीला लागून असणाऱ्या सकल भागास काय म्हणतात तर खलाटी असं म्हटलं जातं. खलाटी
होय. तर किनारपट्टीच्या सकल भागाला लागून असणाऱ्या भागाला काय म्हटलं जातं तर खलाटी असं म्हटलं जातं. तर कोकणातील पूर्वेकडील डोंगर भागाला काय म्हणतात तर बलाटी. बलाटी, खलाटी आणि बलाटी हे आपल्याला कोकणातील दोन भागांना दिसून येतात. महाराष्ट्रातील शिखरे व पर्वतरांगा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर कळसुबाईचं शिखर आहे आणि त्याची उंची किती आहे तर 1646 किलोमीटर आपल्याला कळसुबाई या शिखराची उंची असलेली दिसून येतात. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे आपल्याला कळसुबाई हे असलेलं दिसून येतो. कळसुबाई शिखर असणारा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कळसुबाई शिखर हे असणारा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर हे होय. दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे तर साल्हेर हे आपल्याला दिसून येतो. तर दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणतं आहे तर साल्हेर हे आहे. त्याची उंची किती आहे 1567 मीटर. 1567 किलोमीटर आपल्याला साल्हेर या उंच शिखराची उंची असलेली दिसून येतो. साल्हेर शिखर असणारा जिल्हा कोणता आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला साल्हेर हे काही उंच शिखर आहे ते आपल्याला नाशिक या जिल्ह्यामध्ये असलेलं या ठिकाणी दिसून येतो. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे तर 1438. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे तर 1438 आपल्याला असलेली दिसून येतो. आणि ही सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला महाबळेश्वर हे ठिकाण असलेलं दिसून येतो. हरिश्चंद्रगडाची उंची किती आहे तर 1424 किलोमीटर. हरिश्चंद्रगडाची उंची किती आहे तर 1424 किलोमीटर असलेली दिसून येतो. आणि ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हरिश्चंद्रगड असलेला दिसून येतो. त्याची उंची आहे 1424 किलोमीटर एवढी आपल्याला हरिश्चंद्रगडाची उंची दिसून येते. सप्तशृंगी गडाची उंची किती आहे तर 1416 मीटर असलेली दिसून येते. सप्तशृंगी गडाची उंची किती आहे तर 1416 मीटर एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला सप्तशृंगी हे ठिकाण असलेलं या ठिकाणी दिसून येतो. विदर्भातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर विदर्भातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर वैराट हे शिखर आपल्याला विदर्भामध्ये सर्वात उंच असलेलं दिसून येतो. आणि त्याची उंचीचा जर विचार केला तर 1177 मीटर आपल्याला वैराट या शिखराची उंची दिसून येते. आणि तो अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला हे वैराट शिखर असलेलं या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर अस्तब्दा. सातपुडा पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर अस्तब्दा हे शिखर आहे. आणि याची उंचीचा जर विचार केला तर 1324 मीटर एवढी उंची असलेली आपल्याला अस्तब्दा या डोंगररांगाची उंची किती आहे तर 1325 मीटर एवढी उंची आहे. आणि हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेलं दिसून येतो. अस्तब्दा डोंगर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. शिखराचा उतरता क्रम बघितला तर कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगी असं आपल्याला याचा उतरता क्रमांक दिसून येतो. सगळ्यात उंच कोणता आहे तर कळसुबाई, त्यानंतर 2 नंबरला साल्हेर आहे, 3 नंबरला महाबळेश्वर आहे, 4 नंबरला हरिश्चंद्रगड आहे आणि 5 नंबरला सप्तशृंगी गड आपल्याला असलेला या ठिकाणी या उंचीनुसार असलेलं या ठिकाणी दिसून येतो. नद्या व त्याचा उगम आपल्याला संगम सांगता येते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी व लांब नदी कोणती आहे तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व मोठी नदी असलेली या ठिकाणी दिसून येते. गोदावरी ही होय. महाराष्ट्रातील गोदावरी लांबीची नदी किती आहे तर 668 किलोमीटर एवढी आपल्याला गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी असलेली या ठिकाणी सांगता येईल. 668 किलोमीटर एवढी आहे. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो तर त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होताना आपल्याला दिसून येतो. नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. भीमा नदीचा उगम कोठे होतो तर भीमाशंकर, पुणे या ठिकाणी भीमा नदीचा उगम होताना आपल्याला दिसून येतो. भीमा नदीचा उगम कोठे होतो तर भीमाशंकर, पुणे या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येतो. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर 451 किलोमीटर एवढी आपल्याला भीमा या नदीची लांबी असलेली दिसून येते. 451 किलोमीटर एवढी लांबी आपल्याला महाराष्ट्रामध्ये भीमा नदीची दिसून येते. कृष्णा नदीचा उगम कुठे होता तर कृष्णा नदीचा उगम हे महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी
कृष्णा नदीचा उगम होताना दिसून येतं. महाबळेश्वर सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होताना दिसून येतो. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर 282 किलोमीटर एवढी आपल्याला कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी असलेली या ठिकाणी दिसून येते. 282 किलोमीटर एवढी लांबी कृष्णा नदीची महाराष्ट्रातील असलेली दिसून येते. तापी नदीचा उगम कोठं होत होतं? मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्याला तापी नदीचा उगम होताना दिसून येतो. तर तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर 208 किलोमीटर. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर 208 किलोमीटर एवढी लांबी आपल्याला महाराष्ट्रामधील तापी नदीची असलेली दिसून येते. महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत तर महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिन्या नद्या कोणत्या आहेत तर तापी, नर्मदा व कोकणातील नद्या. तापी, नर्मदा व कोकणातील नद्या ह्या महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिन्या नद्या असलेल्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर 54 किलोमीटर आपल्याला एवढी नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये असलेली दिसून येतो आणि ती आपल्याला नंदुरबार या जिल्ह्यामध्ये नर्मदा नदी ही येताना दिसून येते. त्यानंतर आहे वर्धा नदीचा उगम कोठे होत तर बैतुला. वर्धा नदीचा उगम कोठे होत तर बैतुला, मध्य प्रदेशमधील बैतुला या ठिकाणी आपल्याला वर्धा नदीचा उगम होताना दिसून येतो. पैनगंगा नदीचा उगम कोठून होतो तर शिवनी, मध्य प्रदेशमधील शिवनी या ठिकाणी आपल्याला वैनगंगा नदीचा उगम होताना दिसून येते. वर्धा व वैनगंगा यांचा संगम पहिला कुठला होतो तर प्राणहिता, संयुक्त प्राणहिता यांचा संयुक्त प्राणहिता आपल्याला आपण म्हणतो वर्धा व वैनगंगा या ठिकाणी दिसून येते. प्राणहिता नदी पुढे कोणत्या नदीस मिळते तर गोदावरी नदीस मिळताना आपल्याला दिसून येते. तर प्राणहिता नदी कुठे मिळते तर गोदावरीला नदीला येऊन ही प्राणहिता नदी आपल्याला मिळताना दिसून येते. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर वैतरणा नदी ही कोकणातील सर्वात लांब आहे. 154 किलोमीटरची आपल्याला एवढी लांबी असलेली दिसून येते. कोकणातील दुसरी महत्वाची व लांब नदी कोणती आहे तर उल्हास ही आपल्याला कोकणातील दुसरी महत्वाची व लांब नदी असलेली दिसून येते. 130 किलोमीटर एवढी आपल्याला लांबी एवढी आपल्याला दिसून येते. तापी नदी सर्वात मोठी नदी कोणती? तापी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे तर पूर्णा. तापी नदीची उपनदी कोणती आहे तर पूर्णा ही आपल्याला असलेली या ठिकाणी सांगता येतील. गोदावरीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत तर गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? प्रवरा, सिंदफणा, मांजरा आणि प्राणहिता. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत तर प्रवरा, सिंदफणा, मांजरा आणि प्राणहिता या आपल्याला गोदावरी नदीच्या उपनद्या असलेल्या या ठिकाणी सांगता येतील. भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? इंद्रा, मुळा, मुठा, नीरा आणि शिना. इंद्रायणी, मुळामुठा, नीरा व शिना ह्या आपल्याला भीमा नदीच्या उपनद्या असलेल्या या ठिकाणी प्रमुख उपनद्या असलेल्या या ठिकाणी सांगता येतील. कृष्णेच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? कोयना, येरळा, वारणा आणि पंचगंगा. कोयना, येरळा, वारणा आणि पंचगंगा या आपल्याला कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या असलेल्या या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे दक्षिण पूर्णा नदीचा उगम कोठे होत होता? अजिंठा डोंगर रांगामध्ये आपल्याला दक्षिण पूर्णा नदीचा उगम होताना दिसून येतो. कोकणातील उत्तरेकडील पहिली नदी कोणती आहे तर दमणगंगा. कोकणातील उत्तरेकडील पहिली नदी कोणती आहे तर दमणगंगा ही आपल्याला कोकणातील उत्तरेकडील पहिली नदी असलेली या ठिकाणी सांगता येईल. कोकणातील दक्षिणेकडील शेवटची नदी कोणती आहे तर तेरेखोल ही कोकणातील दक्षिणेकडील शेवटची नदी असलेली दिसून येते. गोदावरी व प्रवरा यांचा संगम टोक कोणता आहे तर अहिल्यानगरमध्ये आपल्याला गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांचा संगम असलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे कृष्णा व कोयना यांचा संगम कोठे आहे तर कराड या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कराडमधील प्रीती संगम या ठिकाणी आपल्याला कोयना व कृष्णा नदी आपल्याला एकमेकांना मिळताना दिसून येतात.
कृष्णा व वेना, कृष्णा व वेना यांचा संगम कुठं आहे तर माहुली सातारा या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. तापी व पूर्णा नदीचा संगम कोठे आहे तर चांगदेव, नांदेड जळगाव येथील चांगदेव या ठिकाणी तापी व पूर्णा नदीचा संगम होताना आपल्याला दिसून येतो. भीमा व नीरा नदीचा संगम कोठे होत होतो, नीरा नरसिंहपूर आपल्याला पुणे या ठिकाणी नीरा व भीमा नदीचा संगम होताना दिसून येते. कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठा होत होतो, नरसोबाची वाडी कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला कृष्णा व पंचगंगा या नद्याचा संगम होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे राज्यातील सर्वात मोठे धरण कोणतं आहे तर पाणी साठवण क्षमतेनुसार विचार केला तर उज्जैनी धरण हे सर्वात मोठं आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोणत्या नदीवर आहे तर भीमा या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. उजनी हे धरण असलेलं दिसून येतं. उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर यशवंत सागर हे आहे. उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर यशवंत सागर हे आहे. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर शिवाजी सागर आपल्याला असलेलं दिसून येतं. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर शिवाजी सागर हे आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनाला म्हणतात तर कोयना धरण, कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जातं. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर नाथसागर हे आपल्याला जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव असलेलं या ठिकाणी सांगता येतील. आणि गोदावरी नदीवर हे धरण बांधण्यात आलेलं दिसून येतो. जायकवाडी धरण असलेलं ठिकाण कोणतं आहे तर पैठण हे आहे. आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असलेलं पैठण हे ठिकाण आपल्याला जायकवाडी धरणाच्या ठिकाणावर असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे पानशेत धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर तानाजी सागर आहे आणि ते आंबी नदीवर बांधण्यात आलेलं आहे. पानशेत धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर तानाजी सागर हे आहे आणि आंबी नदीवर बांधण्यात आलेलं आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे नाव काय आहे तर विष्णू प्रकल्प कुठं आहे तर नांदेड या ठिकाणी आहे आणि गोदावरी नदीवर ते बांधण्यात आलेलं आहे. विष्णू प्रकल्प नांदेड या ठिकाणी आहे. राधानगरी धरणाचं काय नाव आहे तर भोगावती नदी. भोगावती नदी, राधानगरी धरण कोणत्या धरणात तर भोगावती नदीमध्ये आहे आणि ती कोल्हापूर या ठिकाणी आहे. राधानगरी धरणाचे जलाशयाचे नाव काय आहे तर लक्ष्मी सागर, लक्ष्मी सागर आहे. तोतला डोह प्रकल्प पेच नदी प्रसंग आपल्याला नागपूर या ठिकाणी असलेला या ठिकाणी सांगता येईल.